नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काही ठराविक लाडक्या बहिणींना आला होता आणि उरलेल्या लाखोंच्या संख्येमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना हप्ता कधी येणार, तर या संदर्भात उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना लागलेली आहे। तर मी सांगू इच्छितो तर ही डीबीटी कोणत्याही वेळी ॲक्टिव्ह होऊ शकते, म्हणजेच लक्षात घ्या आजपासून देखील हप्ते वितरण सुरू होऊ शकतं। तर याच्यामध्ये कोणती निश्चित अशी वेळ नाही आहे, संपूर्ण शासनावरती डिपेंड असल्यामुळे ज्यावेळी वित्त विभागामार्फत परमिशन मिळेल त्याच्यानंतर लक्षात घ्या डीबीटी ॲक्टिव्ह होऊ शकते। लक्षात घ्या आजपासून देखील हप्ते वितरण सुरू होऊ शकतं। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। जर आजपासून हप्ते वितरण सुरू होत असेल तर लक्षात घ्या आज दिवसभरामध्ये सगळ्याच लाडक्या बहिणींना हप्ते येत नसतात, तर पुढील 2 दिवसांचा कालावधी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासाठी लागत असतो। ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि याचबरोबर बहुतेक ज्या लाडक्या बहिणी आहेत यांनी चुकीचा संभ्रम केलेला आहे। आपण देखील मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC झाली, त्याचबरोबर आम्ही पात्र आहोत, पण आम्हाला हप्ता का आला नाही आहे, हप्ता आला नाही आहे म्हणजे आम्ही अपात्र झालो का, अशा प्रकारचे समज संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींनी करून घेतलेले आहेत। आणि याचबरोबर सोशल मीडियावरती देखील चुकीचे मेसेज येत आहेत, हप्ता आला नाही आहे म्हणजे तुम्ही अपात्र झालात, त्याचबरोबर हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, अशा अनेक व्हिडिओज सोशल मीडियावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर सर्च केलं तुम्ही तर अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे, आजपासून हप्ते वितरण सुरू होण्याची शक्यता आहे। लक्षात घ्या शक्यता सांगत आहे, कारण का कन्फर्म अशी वेळ कोणालाच माहिती नसते, पण आज वर्किंग डे आहे, आजपासून हप्ते वितरण सुरू होण्याची शक्यता आहे। हप्ते वितरण सुरू झाल्या लगेचच व्हिडिओ आपल्यामार्फत देण्यात येणार आहे आणि याचबरोबर केवळ नोव्हेंबर महिन्याचाच 1500 रुपयांचा लाभ येणार आहे। आणि याच्यामध्ये लक्षात घ्या आपण सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणी विचारत आहेत KYC केली आहे किंवा KYC केली नाही आहे तर लाभ येणार का, तर शासनाने यापूर्वी सांगितलं आहे की डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेपर्यंत KYC मुदत होती, याच्यामध्ये तरी काही KYC मध्ये पुन्हा मुदतवाढ झाली नाही आहे, मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा आहे, पण सर्वस्वी निर्णय आहे तो मंत्री आदित्य तटकरे यांचाच असतो। तर लक्षात घ्या सध्या तरी KYC साठी मुदतवाढ नाही आहे, पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे, KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा लाभ आला असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा लाभ येणार आहे। डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या वेळी KYCचा विचार होऊ शकतो। तर हा लाभ वितरण कधी सुरू होऊ शकतो, लाभ वितरण सुरू झाल्यानंतर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनी चुकीच्या संभ्रमात राहायचं नाही आहे, लवकरच हप्ते वितरण सुरू होईल। हप्ते वितरण जे आहे ते सरसकट पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये